जेच या पर्वात 18 वेळा नील मिळवणारा शुभम खंडाळकर. बरसे श्रावण घन निळा सावळा बरसे श्रावण घन निळा सावळा हिरवा दरबार आज हिरवा दरबार आज धरबरी सजला. बरसे श्रावण घन निळा सावळा बरसे श्रावण घन निळा सावळा. हारली वत्सला श्यामरंगी बुडाली होऊन बावरी दृष्टीत चिंबणारी. स्वप्नात पालवीच्या हळुवार दंग झाली. स्वप्नात पालवीच्या हळुवार दंग झाली. कोवळा मनाचा ताण कोवळा मनाचा ताण प्रेमजळी विरला. बरसे श्रावण घन निळा सावळा बरसे श्रावण घन निळा सावळा. अतिशय सुरेख म्हणजे मला कल्पना नव्हती त्याच्या म्हणजे कल्पनेच्या पेक्षा क्या बात आहे. वा वा वा. थँक्यू. ताना तुझ्या अतिशय दाणेदार होत्या. खूप आनंद झाला त्यामुळे ऐकताना देखील फार मजा आली. आणि मंद्र सप्तकात जेव्हा तू जातोस ना ती जरा मी माझ्यासाठी एकदा परत वन्स मोर देऊ का? चालेल. घनदाट यान भाचा ओंकार ऐकताना बेभान दामिनीचा आघात झेलताना लढीबाळे या तृणांचा विश्वास पेलताना लढीबाळे या तृणांचा विश्वास पेलताना नटला शृंगार आज नटला शृंगार आज श्यामवनीचा. बरसे श्रावण घन निळा सावळा बरसे श्रावण घन निळा सावळा. फार सुंदर. वा वा. त्या बात. वा शुभम, खूप छान, थँक्यू. अप्रतिम गायलास. आणि केदार दादा अनेक वर्ष श्रीजाजींकडे त्यांनी अनेक वर्ष तबला तुमच्याकडे वाजवलेला आहे. आणि ओंकार स्वरूपामध्ये- ओंकार स्वरूपापासून ऋतू हिरवामध्ये ऋतू हिरवामध्ये म्हणजे ते गाणं समजून वाजवणार आहे. करेक्ट. आता इथे कसं आर्चिस आहे तसंच. आणि आता ते खूप मोठे संगीतकार झाले त्यामुळे आपण त्यांचं खरंच एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. त्यांचं कौतुक केदारचे करूया. अभिनंदन, कौतुक करूया. खरं सांगू का, तुझा आवाज इतका नितळ आहे, इतका छान आहे, सुंदर आहे. तुझं गाणं ऐकताना मला असं वाटलं की संजीव अभ्यंकर गात आहेत. इतकं सुंदर वाटलं की आवाज एकसारखा खालच्या मंद्र सप्तकात आणि वरच्या तार सप्तकात एकसारखा तुझा आवाज लागत होता. छान. मला वाटतं हे शंकर महादेवांनी गायले. हो. बरोबर, कारण तेच इतक्या मोठ्या रेंजचं गाणं गाऊ शकतात. पण तू खूप सुंदर अटेम्प्ट केलास Thank you. आणि खूप इम्प्रेसिव्ह होतं. तुझ्या या मंचावरचा शेवटचा परफॉर्मन्स इतका सुंदर होईल मला माहीत नव्हतं. पण कीप इट अप. आणि ह्याच्यापेक्षाही चांगला परफॉर्मन्स तुला महाअंतिम फेरीमध्ये करायचा आहे. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. शुभम, खूप छान झालं गाणं. थँक्यू. अतिशय सुंदर गायलास आणि सुंदर चाल होती. खूप खूप छान गायलास. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. शुभम, या मंचावरचं तुझं शेवटचं गाणं होतं, तर तुला कसं वाटतंय आता? मला खूप छान वाटतंय, कारण झी मराठीचे मी खरंच खूप आभार मानतोय. कारण की आधीचा शुभम आणि आत्ताचा शुभम
ह्याच्यात खूप काही फरक आहे. त्यामुळे मी खरंच झीचे खूप आभार मानते. आणि ह्या दोन्ही दादांनी मला खूप मार्गदर्शन केलं, त्यामुळे माझी खूप इम्प्रूव्हमेंट होत गेली. त्यामुळे मी खरंच त्यांचे थँक्यू म्हणते. नमस्कार, माझं नाव शुभम खंडाळकर आणि माझं जर गाणं तुम्हाला आवडलं असेल